कुठल्याही प्रकारे अधिकाऱ्याला अडचण येऊ नये म्हणून मी अधिकारी वर्गाला या जलदरापासून थोडं दूर ठेवलं. उलट त्या अनुषंगानं आजचा हा वसई विरारचा जनता दरबार याचं स्वरूप आणलेली निवेदन स्वीकारले जातील. आपण निवेदन स्वीकारण्यात केलेले नाही तर त्याच्यापैकी 3 कॉप्या आपण आणल्या असतील. त्याच्यातली कॉपी खाली द्या, एक माझ्याकडे द्या आणि एक तुमच्या स्वतःकडे द्या. खाली दिलेल्या कॉप्या ह्या माझ्या ऑफिसात जातील, इथे दिलेल्या प्रशासन खडक्याकडे जातील, जेणेकरून कुठल्याही प्रकारे नुसती वसई विरारचीच नाही, पालघर जिल्ह्यातलीच नाही तर महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यातली कुठल्याही खात्याची असलेली अडचण समस्या त्या समस्येच्यासाठी हा जनतेचा दरबार आहे. हा मंत्र्याचा दरबार नाही, जनतेच्या दरबारामध्ये मंत्री. यामध्ये कल्पना स्पष्ट आहे की प्रशासकीय यंत्रणा आणि जनता याच्यामध्ये दुर्दैवानं गेल्या 4-5 वर्षापासून एक दरी निर्माण झाली आणि त्या दरीमुळे सर्वसामान्य माणूस आपल्या यातना वेदना योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मांडू शकत नाही. मांडल्या तरी त्या मांडलेल्या वेदनांना यातनांना वाट निघत नाही. आता जनता दरबार आणि गणेश नाईक यांचं समीकरण तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे तुम्ही टाईप करत जनता दरबार तर भारतामध्ये 1 नंबर नाव गणेश नाईक. हे गणेश नाईक जनता दरबार जनतेच्या दरबारावर गणेश नाईक ही माझी हाऊस म्हणून मी जनता दरबारमध्ये मी काय उपकार करण्यासाठी येत नाही. ज्या माणसाला कर्तव्य करण्याची परमेश्वराच्या कृपेनं सिस्टीम म्हटल्यानंतर पक्षाच्या माध्यमातून आमदारकी तिकीट मिळालं, पक्षाच्या माध्यमातून मंत्री झालो आणि त्या पक्षाने दिलेल्या जबाबदारीच्या भर होतो निश्चितपणे जनता दरबार घ्यावा अशा प्रकारचे संकेत नाही. परंतु मला वाटतं की त्या ठिकाणी जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता समोरासमोर अधिकारी आणि आता ही आचारसंहिता लागण्याचा अधिकारी वर्ग नाही, परंतु ह्या निवडणुका यशस्वी पार पडल्यानंतर पुन्हा वसई विरारमध्ये जनता दरबार होईल. ग्रामीण भागातला जनता दरबार भरपूर झाला आणि मी विश्वासाने सांगतो कुठल्याही माणसाची कुठलीही समस्या त्या ठिकाणी प्रलंबित राहणार नाही. हा विश्वास गणेश नाईक तुम्हाला या माध्यमातून देत आहे. फक्त इथे दामोदर बाकी कार्यकर्त्यांनी अतिउत्साही असू दे, जनतेनं सुद्धा न घडलेल्या तुमच्या जीवनातला बदल तुम्ही पॅनिक झाला असता. एकदा सांगितलं, 2दा 4दा आणि इथं आल्यानंतर भडास काढण्याची काही लोकांची बरोबर आहे. ज्याला न्याय मिळत नाही त्याला माणूस क्रोधित होतो, तो संतप्त होतो, तो अनरेस्ट होतो आणि त्या ठिकाणी मग तो व्यथा मांडताना इथे माझ्यासमोर सुद्धा रागा तावातावात बोलतो. तो माझ्यावरचा राग नसतो, तो राग त्या यंत्रणेवरचा असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे येईपर्यंत तुम्ही मागे काल काय घडले ते ठरवणार कसा. इथे आल्यानंतर तुमची कथा मी मायल्युटली ऐकणार, एकाग्र होणार. आणि म्हणून मी सांगतो दरबारामध्ये मला आरडाओरडा किंवा आपसात चर्चा नको असते. ज्याला चर्चा करणारे बाहेर नाही. आता या खरं म्हणजे दरबारामध्ये समोर 4-5 खुर्च्या असतात. आज खुर्च्या टोकन किती आले? 175. 200 होते, 250 होते. शेवटच्या घटकाला ऐकण्याशिवाय नाही. आणि विश्वासाने सांगतो आलेल्या प्रत्येक गोष्टीचा निपटारा करण्याची पराकाष्ठ केली जाईल आणि 99% रिझल्ट त्या ठिकाणी दिले जातील. फक्त एकच महत्व केलं सरकार ज्या गोष्टी कायद्याच्या कक्षेत येतच नाही त्या गोष्टी करता अट्टास धरायचा नाही. आणि मी विश्वासाने सांगतो की आज
या जिल्ह्याला मिळालेले खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आपल्या शहराला मिळालेले आमदार राजन नाईक, आपल्या शहराला मिळालेल्या आमदार मोद्या स्नेहा दुबे, पलीकडे असलेले तरे राजेंद्र गावित, भोये आणि निकोलस, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार, 2 शिंदे सेनेचे 2 आमदार आहेत आणि 1 मार्क्सवादी कम्युनिस्ट आमदार. परंतु मला ह्या ठिकाणी नमूद करायला आनंद वाटतो की हे सगळे संयमी लोक आहेत. या लोकांना आपल्या अधिकाराची पण जाणीव आहे, आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. कसं बोलावं अधिकारी वर्गाशी याची त्यांना परिपूर्ण माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्या सर्व अडचणींना निश्चितपणे तोड द्यायला हवं. आता इतरांच राजन नाईकने मला परवा दिवशी सांगितलं दरबाराच्या अगोदर काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आणायच्या आहेत आणि म्हणून राजेंद्र नाईक यांच्या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार साधारण 15 एकर जागा आपल्या महापालिकेच्या स्तरावर कॉलेज करता आणि हॉस्पिटल करता मिळाले. तो गाव कुठे ते आचोरे आणि साधारण 2 वर्षांमध्ये ते हॉस्पिटल आणि तो कॉलेज आणि तिथे पाण्याची टाकी पूर्ण होणार. त्याच्यानंतर आपण भेट दिली नाट्यगृहाला. नाट्यगृह सुद्धा 1-1.5 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन लगेच म्हणजे आता सत्ता जर का परवानगी जर निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करा आणि जर का इथली आचारसंहिता लागलेली नाही म्हणून जर का या ठिकाणी आपल्याला उद्घाटन करण्याची जर संधी मिळाली तर निवडणुका पोलीस त्या नाट्यगृहाचं उद्घाटन करतात. राजन नाईकांनी मला नंतर माझं लक्ष वेधलं क्रीडानगरीकडे. क्रीडानगरी मैदान मोठं आहे, इमारत झालेली आहे. आता काय खर्च झाला, एस्टिमेटेड कॉस्ट किती होती, झाला किती आणि शिल्लक किती मला माहित नाही, परंतु लवकरात लवकर त्या क्रीडानगरीचं सुद्धा उद्घाटन केलं जाईल. नाट्यगृह झाला, क्रीडानगरी झाली आणि पुढे होल्डिंग पॉइंटच्या ठिकाणी सुद्धा मी भेट दिली. नवी मुंबईचं होल्डिंग पॉइंट हे देशामध्ये 1 नंबर. सगळीकडे पाणी साठतं, नवी मुंबईमध्ये पाणी साठलं म्हणजे ते ऐकले कधी का भविष्य काळामध्ये सुद्धा एसटीपीचं पाणी, सिवेज निसर्गातलं पाणी ते पाणी ट्रीट केलं जातच, परंतु त्याच्या पलीकडे त्याचा टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे पिण्यालायक पाणी अशा प्रकारचं पाणी निर्माण करणारे नवी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका आणि 30 यंत्रणा वसई विरारमध्ये वापरली जाईल. विश्वासाने सांगतो आता जे रस्ते कॉन्क्रीटचे जे रस्ते आहेत प्रस्तावित ते रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे होतील. आता मी राजन नाईकांनी सांगितल्यानंतर इथे काही बाबी ट्रान्सफर करता काही पैशाची तरतूद इथे नाही. मी माझे विशेष अधिकारी आगेपटाला सांगितले की राजन नाईकांकडून स्नेहा दुबेंकडून सगळी माहिती घ्या आणि ज्या काही ठिकाणी 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख अशा प्रकारचे खर्च आहेत. उद्याला जर 5 कोटी रुपये ते 10 कोटी रुपये जर खर्च आले तर जिल्ह्याच्या निधीतून ते खर्च करून जनतेच्या अडीअडचणी दूर केल्या जातील. शेवटी फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल लोकांकरता स्वतःच लोकांनी चालवलेली सिस्टीम म्हणजे त्याला लोकशाही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड त्याच्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि त्या घटनेच्या चौकटीमध्ये हे राज्य चालते. या राज्यामध्ये निर्भयता पाहिजे. भयभीत प्रजा असेल तर त्या राज्याला त्या राज्याच्या राज्यपालाला दुसरा सुद्धा विचार करावा. निर्भयता ही गरजेची आहे आणि मी स्पष्टपणे सांगतो की भविष्य काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये शेवटी साफसफाई करताना अंगावर धूळ उडते.
आणि मला ते धूल आहे धुळे बघा ते धूल कुठे कोणीतरी केली धूल की साफ करण्याचा प्रयत्न चालला. माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्वकष प्रगती होत असताना देश मोदी साहेबांच्या नेतृत्वानं विचारानं प्रभावित झालेला आणि म्हणून आज बिहारमधल्या निवडणुकांमध्ये साधारणपणे तिप्पट त्या ठिकाणी म्हणजे 200च्या आसपास साधारण पाऊण 200 झाले 194 म्हणजे ते 4 एका संध्याकाळपर्यंत तो 200चा आकडा पूर्ण होईल. अशा प्रकारचे यश हे निश्चितपणे भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या होणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका यामध्ये या विचारसरणीला जनतेनं सन्मानित करण्याचं ठरवलेलं आहे. मी विश्वासानं सांगतो की आता 15 वेळापूर्वी मंत्रालयामध्ये बैठक बोलवली होती मी. त्या बैठकीमध्ये आपल्या शहरातले रोड ओव्हरब्रिज आणि रेल्वे ओव्हरब्रिज याच्याकरता MMRDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं मी. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 4 प्रमुख शहरांना जोडणारा 40 मीटर रुंदीचा रिंग रोड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विकसित करण्याच्या अनुषंगाने माननीय सर्वसाधारण सभा ठराव 16/4/15 त्याला मान्यता मिळाली. रिंग रोड महानगरपालिकेने 7/7/15च्या 15वे रिंग रोड विकसित करण्याचे 2242 कोटी रुपयाचे किमतीचे अंदाजपत्र महानगर प्रदेश प्राधिकरणामध्ये सादर केलेले आहे आणि त्याला निश्चितपणे मूर्त स्वरूप देण्याचं कामी मी स्वतः राजन नाईक स्नेहामुळे आम्ही यशस्वी होऊ यामध्ये माझ्या मनापासून सरकार 15वे रिंग रोड विकसित करण्याची विनंती त्याला केलेली आहे. रिंग रोडची लांबी 38 किलोमीटर आणि रिंग रोडची रुंदी 40 मीटर अशा प्रकारच्या ठिकाणी असतात.